सत्ता असली की विकास होतोय। माननीय खासदार मंडलिक साहेब आणि मुश्रीफ साहेब ही प्रबळच आहे, गुरु शिष्यांची जोडी या पॅनेलमधून उभारलेली आहे। नगराध्यक्ष मुश्रीफचाच होणार। मुश्रीफ साहेब सुद्धा मदत करणार आपल्याला। त्यांच्यावर कुठलाही माणूस गेला तर रिकाम्या हाताने कधी परत आलेला नाही। त्यांचं 100% नगरसेवक झाला जमा आहे। कसं आहे, कागलच्या राजकारणात मुश्रीफ साहेब मंत्री। मला या टायमाला जरा मुश्रीफ साहेबांचं पारड जड आहे असं मला 100% वाटतं। तस्लीम राजेखान जमादार 101% नगराध्यक्षांना। जर त्यांची सत्ता आली तर भरघोस निधी मुरगुडसाठी ते आणू शकते। मला तरी वाटतंय की मुश्रीफ साहेबांची सत्ता येईल आणि विकास पण नंदनवन होईल, यात काही शंका राहणार नाही। नमस्कार, मी ओंकार पोद्दार। आज आपण आलेलो आहोत मुरगुड शहरामध्ये। मुरगुड शहरामध्ये यायचे कारण म्हणजे मुरगुड शहरामध्ये रंगतदार अवस्थेमध्ये आलेली ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुरगुड शहरातील नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, खरंच या मुरगुड शहराचा विकास झाला आहे काय, किंवा आणखीन या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा विकास अपेक्षित आहे आणि तो विकास कोण करेल याची माहिती घेण्यासाठी आपण मुरगुड शहरातील नागरिकांची मते जाणून घेऊयात। काका आहेत आपल्यासोबत, काकांना विचारूयात की नेमकं या शहराचा विकास झालाय का। काका, नाव काय तुमचं? संभाजी पुंडलिक कापसे, माझं गाव मुरगुड। मला सांगा, या मुरगुड शहराचा विकास झालायच वाटतंय का तुम्हाला? मुरगुड शहराचा विकास 100% बऱ्यापैकी झालाय। गेले 5 वर्षात राजेखान जमादार मुरगुडचे नगराध्यक्ष होते। त्यांनी पाण्याची स्कीम, रस्ते, ही बाजारपेठेत लाईटीची सोय नव्हती, हे समोर हे बोरी नव्हत्या, त्यांच्यात 1 नंबर काम झालेलं। दवाखाना, ज्यांची पोरं दारू पिऊन आई बाबाला बघत नाही, त्यांच्या आईंच्या पेन्शिल्या स्वतः त्यांनी गाडीत आपले स्वतः नेऊन शिप्यामध्ये ऑपरेशन करून आणल्यात। कानाला ऐकू येत नाहीत, त्यांच्या पेन्शिल्या मंजूर करून दिल्यात। परत परवा ऑपरेशन महत्वाचं होतं, 1.5 लाख रुपये खर्च सांगितलेला। त्यांनी थांबून 20,000 मध्ये 1.5 लाखाचं ऑपरेशन 20,000 मध्ये त्यांनी करून आणले स्वतः। आणि इलेक्शन आलं हाक मारायचं तुम्हाला, ते 12-24 तास लोकांच्या सेवेत असतात। तुम्ही रात्री 2-3 ला जर फोन केला असा तर धावून येणार। स्वतःची गाडी आहे त्यांची, त्या गाडीतनं स्वतः म्हणजे मला झालं मी म्हणून सांगत नाही, मी सुद्धा गेलेलो आहे त्यांच्या ह्याच्यातनं। इतर नगरसेवक मी बघितले, विशाल श्रीनिवासी नगरसेवक, त्यांचं सुद्धा 1 नंबर काम आहे। त्यांनी 3 मतांनी गेल्या टाइम अपक्ष राहून कामाच्या जोरावर 3 मतांनी ते अपक्ष राहून निवडून आले। तिने आता जमादार गटाला गेल्या टायमाला पाठिंबा दिला आणि त्याच्या आता त्यांचं 100% नगरसेवक झाला जमा आहे। बरं, आता मुश्रीफ साहेबांच्या पॅनलमध्ये राजकारण जमादार गेलेला आहे, होय, त्याचा काय कुठे परिणाम होईल का असं वाटतंय काय? त्याचा परिणाम अजिबात 100% काय परिणाम होणार नाही। मुश्रीफ साहेबांचं पॅनल येईल असं वाटतं? 100% नगराध्यक्ष मुश्रीफचाच होणार। तस्लीम राजेखान जमादार 101% नगराध्यक्षांना। मुरगुड शहरामध्ये फेरफटका मारत असतानाच या ठिकाणी एक दादा निवांत बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, नाव काय तुमचं? रणजित लक्ष्मण सोनवणे। बरं, मला एक सांगा की मुरगुड शहरामध्ये तर सध्या निवडणूक चालू आहे, तुम्हाला माहिती आहे? बरोबर आहे। 2 गट जे आहेत ते समोर आलेले आहेत। ह्या 2 गटामध्ये कुठला गट बाजी मारेल आणि का असं तुम्हाला वाटतं? तसं म्हणा गेलं तर दोन्ही गट हे प्रबळच आहेत। माननीय खासदार मंडलिक साहेब आणि मुश्रीफ साहेब ही प्रबळच आहे, गुरु शिष्यांची जोडी या पॅनेलमधून उभारलेली आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आहेत। आणि त्यात काय झालेलं आहे, सर्वांगीण विकास जर केलेला आहे तर दोन्ही नेत्याने मुश्रीफ साहेबांनी संजय दादांनी सुद्धा भरघोस सहकार्य केलेलं आहे। मी प्रभाग क्रमांक 4 मधनं माननीय बजरंग सोनुले यांच्या वार्डातनं उमेदवारी त्यांची आहे आणि त्यांनी सुद्धा भरपूर काम केलेलं आहे। अत्यंत म्हणजे कसं आहे, मातंग समाजाच्या जे हे आहेत, मातंग समाजासाठी त्यांनी समाज मंदिर बांधलेले आहेत, परत गटर्स, रस्ते, लोकांची सोयी केलेल्या आहेत, गोरगरीब लोकांनी आरोग्याची सोयी केलेली आहेत आणि त्यांचं सामाजिक काम जास्त आहे। गेली 50 वर्षे आम्ही मुरगुड नगरपालिकेमध्ये सातत्याने त्यांना पाठबळ देत आलेलं आहे आणि ह्या वर्षी सुद्धा त्यांना पाठबळ खंबीरपणाने आम्ही देऊ। बरं, मला सांगा, आता हसन मुश्रीफ मंत्री आहेत, इतकी अगोदर सुद्धा मंत्री, मग त्यांच्या मंत्रिपदाचा मुरगुड शहराच्या विकासाला फायदा होईल काय असं वाटतं? 100% होणार, कारण आई अंबाबाईसाठी त्यांनी भरघोस मतदान केलेलं आहे। तसेच संजय मंडळींनी सुद्धा मतदान म्हणजे भरघोस मदत केलेली आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा मुश्रीफ साहेब सुद्धा मदत करणार आपल्याला। मुश्रीफ साहेबांचं पॅनल बाजी मारायला असं वाटतं? मला या टायमाला जरा मुश्रीफ साहेबांचं पारड जड आहे असं मला 100% वाटतं। सध्या मुरगुडमध्ये निवडणुकांचं जे वारं आहे ते वारं वाहू लागलेलं आहे आणि
ज्यावेळी माघार झाली त्याच्या आदल्या दिवशी युती या फायनल झाल्या होत्या. त्यामध्ये मंडलिक आणि पाटील म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राजे खान आणि रणजितसिंह पाटील यांच्यासह त्यांच्यासोबतच राजे समरजितसिंह घाडगे या युती फायनल झाल्या होत्या. आणि त्या युतीनुसार आता मुरगुडचं जे वातावरण आहे निवडणुकीचे रंगू लागलेलं आहे. आणि या वातावरणामध्ये सध्या आपण आता मुरगुडमधील बाजारपेठेमधील लोकांच्या नेमक्या भावना काय आहेत, नेमका विकास झालाय काय आणि त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. आता यासोबत आपले जे काही तरुण बसलेले आहेत. नाव काय तुमचं? रोमी फर्नांडिस. आता मुरगुडची नगरपालिकेची निवडणूक चालू आहे, तुमचं मतदान आहे. आहे. मला सांगा की आता मुरगुडच्या गत निवडणुकीमध्ये म्हणजे त्याच्या आधी निवडणूक झाल्यानंतर प्रशासक आलं, यामध्ये मुरगुड विकास झालाय काय? विकास झालेला आहे. हां. विकास झालेला आहे. प्रशासक होतं त्यावेळेला जरा खंडित झाला विकास. विकास सत्ता असली की विकास होतोय. हां. सत्ता यायला हवी. बरं, आपल्याला काय वाटतं की कुणाही सत्ता मुरगुडमध्ये आलं तर आणखीन चांगल्या पद्धतीने विकासासाठी काय? कसं आहे, कागलच्या राजकारणात मुश्रीफ साहेब मंत्री, जर त्यांची सत्ता आली तर भरघोस निधी मुरगुडसाठी ते आणू शकतील असं आम्हाला वाटतंय. दादा तुमचं नाव काय? मोहसिन उर्फ बाळू मनियर. बरं, तुम्ही आता या मुरगुडमध्ये किती वर्ष राहताय? माझा जन्म जिथं झाल्यामुळे मी स्थायिकच इथं आहे. बरं, मला सांगा आता इतक्या वर्षामध्ये तुम्ही मुरगुडमध्ये काय बदल बघितलाय का किंवा आणखीन काय विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं? बदल बघितलाय, याच्या आधी पण विकास झालाय, हां. तरी पण आता विकासाची गरज आहे. हां. मेन म्हणजे मुरगुडची बाजारपेठ. हां. बाजारपेठ जशी डेव्हलप होईल, हां. बाजारपेठमध्ये म्हणावी तशी डेव्हलपमेंट झालेली नाही. बाजारपेठमध्ये जवळजवळ आपली 36 खेड्यातली लोक येतात, त्या लोकांनी सोयीसुविधा होत नाही. ह्यो पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे आठवडा बाजार आहे. आठवडा बाजारमध्ये जे आता लेडीजसाठी बाथरूमसाठी संडास वगैरे काहीतरी असतंय, ते संडासची सोय नाही, बाथरूमची सोय नाही. त्यामुळं व्यापार लोकांच्या जरा नाराजगी आहे. परत दुसरी गोष्ट म्हणावं तसं आपला जनावरचा बाजार आहे, तिथं पण मुरगुडात म्हणजे पहिल्यापासून मी लहानपणापासून बघतोय की मुरगुडचा जनावरचा बाजार महाराष्ट्रामध्ये 1 नंबर गाजत होता. आता काळांतराने कमी कमी होत आलाय. त्याच्यावर काहीतरी आता जी येणारी जे हे आहे सत्ताधारी आहेत, तिने त्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा आणि मुरगुडच्या बाजारासाठी, जनावरच्या बाजारासाठी आणि मुरगुडच्या बाजारपेठेसाठी काहीतरी त्यांनी सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्या. बरं, आता आपल्या इथं युती झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे की कोणाकोण युती झाले, तर ह्या दोन्ही युतींपैकी कोण विकास हा करू शकतो असं तुम्हाला वाटतंय? मला जरी वाटतंय आता तसं बघायला गेलं तर मुश्रीफ साहेब आता वैद्यकीय मंत्री आहेत, त्यामुळे तिने कुठल्याही म्हणजे दवाखान्याची असू दे, पेन्सिलची कामं असू दे, आणि त्यांच्याकडे कुठलाही माणूस गेला तर रिकाम्या हाताने कधी परत आलेला नाही. मला तरी वाटतंय की मुश्रीफ साहेबाची सत्ता येईल आणि विकास पण नंदनवन होईल, यात काय शंका राहणार नाही. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 98 22 63 54 69.